प्रभूची स्तुती असो. आज माझा पहिला व्हिडिओ मी तयार करत आहे. सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. आजचा दिवस परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये जोडला. दिवसभर सांभाळ केलं, प्रत्येक सुखदुःखात संकटात काळजी घेतली आणि इथपर्यंत प्रभू घेऊन आला. त्याबद्दल आपण देवाचे आभार मानू. आजच्या वचनासाठी आपण प्रार्थना आणि विनंती परमेश्वराकडे करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पवित्र 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 थोर सनातन पिता, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता प्रभू, तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. आजच्या सुंदरच्या दुपारच्या समयी तुझ्या चरणाशी येतो परमेश्वर पिता. आजचं वचन मनन चिंतन करत असताना परमेश्वर पिता तुझं वचन आमच्या हृदयापर्यंत पोचू दे परमेश्वर पिता. लोक 12 आणि 11-12 वचनामध्ये तू म्हटलेलं आहे परमेश्वर पिता, मंडळी जेव्हा तुला उभं करतील काय बोलावे याची चिंता नको करू, त्याच घटकेस पवित्र आत्मा तुला मार्गदर्शन करेल परमेश्वर पिता. ओट माझी, विश्वास माझा, पण शब्द मात्र तुझ्या स्वर्गीय वाणीने निघू दे परमेश्वर पिता. प्रत्येकाला वचन समजण्यासाठी सहाय्य आणि मदत कर परमेश्वर पिता. ऐकणारे कान आणि मदन करणारं हृदय, प्रत्येकाचा जीव शरीर आत्मा तुझ्या हातामध्ये समर्पित करतो परमेश्वर पिता. प्रत्येकाला आजचं वचन समजण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर परमेश्वर पिता. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे वचन पेरलं जाऊ दे, योग्य वेळी त्याला फळ येईल अशी कृपा त्यांच्यावरती कर परमेश्वर पिता. धन्यवाद करतो, आभार मानतो प्रभू. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून ऐक प्रभू तू. आमेन, आमेन, आमेन. आजच्या वचनावरती आपण मनन चिंतन करूया. आजचा माझा विषय, बऱ्याचदा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, उपवास करतो, रडतो, पण आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर मिळत नाही. बरेचसे असे कारणं असतात, त्यामुळं देव आपली प्रार्थना ऐकत नाही. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की देव बाळकांची प्रार्थना ऐकतो, देव त्याची प्रार्थना ऐकतो, पण माझी प्रार्थना ऐकत नाही. पण प्रत्येक गोष्टीमागं काही ना काही कारण असतं. त्या कारणांमुळे परमेश्वर प्रार्थना आपली ऐकत नाही आणि आपल्याला त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे पवित्र शास्त्र देईल. आपण या पवित्र शास्त्रामधून बघू की आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला काय मिळत नाही. पहिला मुद्दा, पापामुळे प्रार्थनेत अडथळा येतो. पापाची भिंत आपल्या जीवनामध्ये दबलेली असते, त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडथळा येतो आणि प्रार्थनेचं उत्तर येत नाही. यशायाचं पुस्तक 59 अध्याय आणि 1 व 2 वचन बघा, आपण त्याच्यामध्ये बघू. पहा, उद्धार करत नाही इतका परमेश्वराचा हात तोडका झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. 2, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. बघा, वचन आपल्याला सुद्धा सांगत आहे, परमेश्वर इतका छोटा नाही की आपल्या लेकरांवरती भेदभाव करेल. परमेश्वर एखाद्याला पूर्ण बरा करेल आणि एखाद्याला अपूर्ण बरा करेल, असा भेदभाव परमेश्वर आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये करत नाही. कारण प्रभूसुद्धा म्हणतो, तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत मागा तर तुम्हाला मिळेल. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याला अडचण काय असते माहिती आहे का? आपल्याला देवाचा आवाज ऐकू येत नाही. याचं कारण असं आहे की आपली पापाची भिंत आपल्या जीवनामध्ये आड आहे आणि पश्चाताप नसल्यामुळे परमेश्वराची वाणी आपल्यापर्यंत ऐकू येत नाही. आणि यशया संदेष्टा आपल्या वचनातून सांगत आहे आपल्याला की परमेश्वराचा हात इतका छोटा नाही की तो आपल्या लेकरांवरती भेदभाव करेल. तो प्रत्येकाला समांतर आशीर्वाद देतो. तो प्रत्येकाला उरून पुरून आकाश कपाटे उघडून आशीर्वाद देतो आणि त्याचा कान मंद नाही. असं नाही की आपण प्रार्थना करतो, आपण उपवास करतो किंवा आपण रडतो की ती देवाला ऐकू येत नाही. देवाला सर्व काही ऐकू येतं आणि देव अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. पण 2 वचन सांगतं, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले. जे आपण जीवनामध्ये पाप केले, जे आपण जीवनामध्ये चुका केलेल्या आहेत, जे आपण जीवनामध्ये देवाच्या विरोधामध्ये जाऊन देवाला न आवडणाऱ्या गोष्टीप्रमाणे आपण जे काही जीवन जगलेलं आहे, त्यामुळे आपल्यामध्ये आणि देवामध्ये एक आडभिंत तयार झालेली, ते म्हणजे पाप. त्यामुळं त्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही. जे आपलं जीवन आहे, ते जीवन आणि देवाच्यामध्ये एक आड भिंत आहे. ते भिंत म्हणजे पाप. त्या पापामुळे तुमचा आवाज परमेश्वराला ऐकू जात नाही. सर्वात मेन आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो, ज्या वेळेला आपण परमेश्वराकडे विनंती करतो, सर्वात मोठी गोष्ट की पश्चाताप करणं. आता कित्येक लोक जीवनामध्ये पस्तावा करतात. पश्चाताप करणं खूप महत्त्वाचं आहे. पश्चाताप मनुष्याचं हृदय नम्र करतं. पश्चाताप मनुष्याचं जीवन बदलतं. पश्चातापाने मनुष्याचं जीवन, मनुष्याचं हृदय, मनुष्याचे विचार हलके होतात आणि देवावरचं जे प्रेम आहे मनुष्याचं, ते प्रेम मजबूत होतं.
आणि प्रार्थना ऐकण्यासाठी आपली पहिली पायरी त्याच्यामध्ये तयार होते. वचनसुद्धा आपल्याला सांगते जे तुमचं दर्शन आहे, जे तुमची निवड आहे, या पापामुळे जी आडभिंत तुमच्या जीवनामध्ये झालेली, त्या आडभिंतमुळे तुमचा देव परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकत नाही आणि त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळत नाही. दुसरी गोष्ट, स्वार्थी येतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही स्वार्थ असतो. फक्त माझं बरं व्हायला पाहिजे. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 3 वचन बघा, त्याच्यामध्ये काय म्हटलंय. याकोबाचं पत्र 4 अध्याय आणि 3 वचन. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून तुम्ही मागता. आपण काय करतो, परमेश्वराकडे जेव्हा जेव्हा प्रार्थना करतो, आपण मागतो, कारण देव पण म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, आणि आपण मागण्याचं कामही देखील करतो, पण आपल्याला मिळत नाही. याचं एकमेव कारण असं आहे, आपण मागतो अयोग्य प्रकारे, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी, किंवा स्वतःचं भलं व्हावं, स्वतःचं बरं व्हावं, यासाठी आपण देवाकडे मागत असतो. पण परमेश्वराचे वचन सांगते तुम्ही मागता, पण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, चुकीच्या प्रकारे तुम्ही देवाकडे मागतात, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागतात. जी गोष्ट आपल्या गरजेची नाही, जी गोष्ट आपल्या योग्यतेची नाही, किंवा ज्या गोष्टीची आपण लायक नाही, त्या गोष्टीची आपण मागणी देवाकडे करत असतो. परमेश्वर म्हणतो तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. परमेश्वर आपली इच्छा ऐकतो, परमेश्वर आपल्या हट्ट ऐकत नाही. बऱ्याच जणांना हट्ट करण्याची सवय असते. परमेश्वर बोलला आहे ना, तर परमेश्वर देईल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर देवामध्ये लग्न करायचं असलं, तो परमेश्वराला विचारत नाही की प्रभू माझ्यासाठी ही मुलगी योग्य आहे का, जे योग्य माझ्यासाठी साथीदार ती मला दे. पण आपण हट्ट धरून परमेश्वराकडे प्रार्थना करतो, देवा मला हीच मुलगी पाहिजे, मला हिच्याशीच लग्न करायचं आहे आणि माझ्या हिच्यासोबतच लग्न होऊ दे. हा हट्टीपणामुळे परमेश्वर काय करतो, आपली प्रार्थना ऐकत नाही आणि आपण आपलं जीवन स्वार्थी हेतूने असतो त्या ठिकाणी. त्या स्वार्थी हेतूमुळे परमेश्वर देव आपली प्रार्थना ऐकत नाही. म्हणून देवाचं वचन आपल्याला सांगते तुम्ही मागा, पण देवाच्या इच्छेप्रमाणे. देवाचा काय निर्णय त्या गोष्टीसाठी, देवाची काय इच्छा आहे त्या गोष्टीसाठी, देवाचं काय म्हणणं आहे ह्या गोष्टीसाठी, जर ती देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही योग्य पद्धतीने मागा, तर देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करेल. तिसरी गोष्ट, क्षमा न केल्यामुळे. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय आणि 25 वचन बघा. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय आणि 25 वचन. आणखी तुम्ही उभे राहून प्रार्थना करिता, तेव्हा तुमच्या मनात कोणाविषयी काही असेल तर त्याची क्षमा करा, हे ह्यासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या अपराधांची क्षमा करावी. बऱ्याचदा आपली प्रार्थना का नाही ऐकली जातं, आपण क्षमा न केल्यामुळे. आपण प्रार्थना तर खूप करतो, कोणी 10 मिनटं करतो, कोणी 15 मिनटं करतो, कोणी दिवसातून 3 वेळा, कोणी दानियालासारखं प्रार्थना करतं. पण अडचण अशी आहे की आपण क्षमा नाही करू शकत. आणि कित्येक लोकांना असं वाटतं क्षमा करणं म्हणजे एक लाचार होणं. नाही, क्षमा करणं म्हणजे ही पित्याची सर्वात मोठी इच्छा आहे. कारण येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर असताना सुद्धा सांगितलं होतं, पित्या हे काय करत आहे यांना माहीत नाही, तू यांना माफ कर. जो क्षमाशील आहे, जो एक दुसऱ्याला क्षमा करतो, परमेश्वरासाठी तो त्याची इच्छा पूर्ण करतो. क्षमा न केल्यामुळे परमेश्वराचाच वचन सांगते तुम्ही प्रार्थना तर करता, सर्व गोष्टी करतात, पण तुम्ही क्षमा करत नाही. तुम्ही आपल्या भावाला क्षमा करत नाही, तुम्ही कोणाला क्षमा करत नाही. ठीक आहे, आपण जर कोणाला प्रत्यक्ष क्षमा नाही करू शकत, पण आपण मनातल्या मनात घरी बसून जेव्हा आपण प्रार्थना करतो, अंतःकरणापासून त्याला आपण क्षमा करू शकतो. प्रत्यक्ष आपण त्याच्याजवळ नाही जाऊ शकत क्षमा करण्यासाठी, पण जेव्हा आपण प्रार्थना करतो पित्याला सांगून आपण क्षमा मागू शकतो. कारण नीतिस्तुती 28 आणि 13व्या वचनात परमेश्वर म्हणतो, जो कोणी आपले पाप झाकून ठेवतो त्याच्यावर दया केली जात नाही, जो कोणी आपले पाप प्रकट करतो, कबूल करतो, तर त्याच्यावर दया केली जाते. त्यामुळं क्षमा मागणं आणि पाप कबूल करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणून देवाचं वचन आज आपल्याला सांगते की तुम्ही आपल्या बंधूंसाठी, आपल्या पित्यासाठी, प्रत्येक व्यक्तींसाठी क्षमा मागा. तुम्ही क्षमा मागाल तर परमेश्वर तुमचे मार्ग मोकळे करेल आणि तुम्हालासुद्धा तुमच्या अपराधांसाठी, तुमच्या पातकासाठी परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. या गोष्टीमुळे देखील आपली प्रार्थना ऐकली जात नाही. चौथी गोष्ट, अविश्वासाचा अभाव. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 6 वचन.
इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 6वं वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतविषयीने अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याच्याकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देतो. आज देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, विश्वास तर प्रत्येक व्यक्ती ठेवतो. प्रत्येक व्यक्ती म्हणतो मी देवाला मानतो, पण तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुमचं दानधर्म बघितला जात नाही. तुम्ही रविवारी किती प्रार्थनेला जाता, तुम्ही किती वेळ प्रार्थना करतात, किती देवाचे तुम्ही नियम पालन करतात, त्याला महत्त्व देत नाही. तर तुमचा देवावरचा विश्वास किती आहे आणि विश्वासाशिवाय तुम्ही देवाला संतवू शकत नाही. विश्वासाशिवाय तुम्ही देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. विश्वासाशिवाय तुम्ही देवाचं प्रेम ओळखू शकत नाही. विश्वासाशिवाय तुम्ही देवाची इच्छा ओळखू शकत नाही. आणि देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव सांगतो की जर मी देवाकडे आज मागत आहे तर देव मला देईलच. जर मी या रविवारी प्रार्थनेला गेलो आणि देवाकडे जर मी विनंती करतो आहे तर माझा असा विश्वास पाहिजे की देव मला आज देईल म्हणजे देईलच. 12 वर्षापासून रक्त वाहणाऱ्या स्त्रीने असा विश्वास नाही केला की मी तिच्या कपड्याला स्पर्श करेल, मला भेटेल की नाही भेटेल, पण ती पूर्ण विश्वासाने त्या गर्दीमध्ये गेली. तिने लोकांकडे बघितलं नाही, तिने कोणाकडे बघितलं नाही, तिने स्वतःच्या त्या त्रासाला बघितलं नाही, पण तिने येशूला बघितलं आणि ते विश्वासाने तिने वस्त्राला शिवली आणि ती त्या क्षणाला बरी झाली. असा तिच्यासारखा विश्वास देखील आपण पकडला पाहिजे आपल्या जीवनामध्ये, की जर मी देवाकडे जातो आहे तर देव मला देईल म्हणजे देईलच. आणि वचन पण आपण ऐकलं की देवाचे हात इतके छोटे नाही की देव आपल्या लेकरांवरती कधी भेदभाव करेल. जर मी विश्वास करतोय तर माझ्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. कित्येक लोक देवाकडे येतात, विश्वास पण करतात, त्यांना माहिती असं देव देईल, पण मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये शंका पण असते. आज मी प्रार्थनेला जाते किंवा मी आज पालकांकडून प्रार्थना करून घेते, देव मला देईल का नाही देईल, मनामध्ये शंका तयार होतात आणि शंका त्यांच्या विश्वासाला कमजोर करतात आणि देवापासून आणि प्रार्थनेचं उत्तर येण्यापासून ते लोक स्वतःला वेगळे करतात. शंका मनामध्ये असल्यामुळे प्रार्थनेची शक्ती त्याच्या जीवनामधून कमी होते. शंका असल्यामुळे प्रार्थनेचं उत्तर येणं त्यांच्या जीवनामध्ये थांबलं जातं. हे 4 गोष्टी आपण बघितल्या. 5वी गोष्ट, वेळेला पण खूप महत्त्व आहे. उपदेशकाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 1 वचन. सर्वांचा काही, उपदेशक 3रा अध्याय आणि 1 वचन. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. भूतलावरील प्रत्येक काळाला समय असतो. परमेश्वर कधीकधी एखाद्या गोष्टीला वेळ लावतो. याला कारण असं नसतं की देव प्रार्थना ऐकत नाही आणि देव त्याला जाणून बुजून लेट करतो असं नाही. परमेश्वर त्या गोष्टीसाठी आपल्याला परफेक्ट करतो. परमेश्वर त्या गोष्टीसाठी आपल्याला तयार करतो आणि प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. पाऊस पडण्याची पण एक योग्य वेळ आहे, उन्हाळा लागण्याची पण एक योग्य वेळ आहे. प्रत्येक गोष्टी, जसं एखादा शेतकरी शेतामध्ये बी पेरतो, त्या पेरणीचं सुद्धा एक योग्य वेळ असतो आणि कापणी करण्याचा सुद्धा एक वेगळा वेळ असतो. स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही, तर ती वेळ देवाने ठरवलेली त्याच्या जीवनामधली एक वेळ असते. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तसं शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा एक वेळ आहे. लग्नाचे सुद्धा जे की कानून कायद्याप्रमाणे एक वेळ ठरलेली आहे. प्रत्येक गोष्टीची जगामध्ये काय एक वेळ आहे आणि वेळेनुसार परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो. त्यामुळे आपल्याला धीर धरणं आणि हिंमत धरणं आणि देवाच्या विश्वासावर आणि देवाने दिलेल्या अभिवचनावर आपल्याला टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. उशीर म्हणजे नकार नाही, तर आपल्याला मजबूत करण्यासाठी, विश्वासामध्ये वाढवण्यासाठी आणि त्या गोष्टीसाठी योग्यतेचं बनवण्यासाठी देवाने आपल्या जीवनामध्ये एक परफेक्ट आणि योग्य वेळ ठेवलेली. म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहणे आणि परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये टिकून राहणं ही एक आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 5 गोष्टी आपण बघितल्या. 6वी गोष्ट आपण बघू, आज्ञाधारकतेचा अभाव. 1 शमूएल 15 अध्याय आणि 22 वचन बघा, त्याच्यात काय म्हणतंय. 1 शमूएल 15 अध्याय आणि 22 वचन. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या वफेपेक्षा वचन ऐकणे बरे. बऱ्याच लोकांना असं वाटतं, मी देवाला दानधर्म करतो म्हणून देव माझी प्रार्थना ऐकेल, मी देवाच्या मंदिरात जातो म्हणून देव माझी प्रार्थना ऐकेल, मी देवाला असं करतो म्हणून देव माझी प्रार्थना ऐकेल, मी देवाची सेवा करतो म्हणून देव माझी प्रार्थना ऐकेल. पण आज वचन आपल्याला सांगते, यज्ञ परमेश्वराला तुझे यज्ञ नको,
परमेश्वराला तुझं दानधर्म नको, परमेश्वराला तुझी होमबली नको, पण परमेश्वराचं एकच इच्छा आहे की देवाचं वचन पाळणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. वचन का पाळणं गरजेचं आहे? ही जीवनाची भाकर आहे. जसं शरीर जगण्यासाठी आपल्याला अन्न आणि पाण्याची गरज असते, तसं आत्म्याला तृप्त करण्यासाठी ही आपलं जीवनाची भाकर आहे. ही जीवनाची भाकर देवाच्या मुखातनं निघालेले प्रत्येक शब्द आहे आणि त्या आज्ञा पाळणं आपल्या जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. जर आपण देवाच्या आज्ञेप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे जर जगत असलो तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही. आपण प्रभूमध्ये आल्यानंतर सर्व गोष्टी करतो, पण आपण जी देवाची इच्छा आहे आणि देवाची जी आज्ञा आहे ती आज्ञा आपण मोडतो. त्या आज्ञेचं आपण पालन करत नाही, त्यामुळे देखील प्रार्थना आपल्या ऐकले जात नाही. जसं आपण देवाला आनंदी करतो त्याप्रमाणे देवाची प्रार्थना देखील ऐकणं, देवाची आज्ञा पाळणं हे देखील आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. म्हणून जे काही वचन आज पेरलं गेलं तुमच्या जीवनामध्ये, माझा विश्वास आहे प्रत्येक वचन तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर स्वतःच्या हृदयाला आज जाचा, परखा. एखादी गोष्ट जशी आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर बघून घेतो, तसं आपल्या हृदयाला आज परखा. आज हृदयाला, आज विचाराला, आज मनाला परखा आणि स्वतःच्या जीवनाला, स्वतःच्या शरीराला तपासा. मी कोणाला क्षमा केली नाही, मी कोणत्या पापामुळे माझ्या जीवनामध्ये भिंत आड झालेली, मी माझ्या स्वार्थी हेतूपोटी मी देवाकडं मागतो का, माझ्या जीवनामध्ये देवावरती विश्वास किती, मी माझ्या स्वार्थासाठी देवाकडं मागत आहे का, आणि मी देवाच्या वेळेची वाट पाहतो आहे का, आणि मी देवाच्या आज्ञेप्रमाणे जीवन जगत आहे का. स्वतःच्या हृदयाला तपासा, स्वतःच्या मनाला तपासा, स्वतःच्या विचाराला तपासा आणि देवाला प्रार्थना करा, प्रभू ज्या आज्ञा तू आज मला शिकवल्या त्याप्रमाणे जीवन जगण्यासाठी मला सहाय्य आणि मदत कर, जेणेकरून माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला लवकरात लवकर येईल. आमेन. देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. धन्यवाद. जर हे तुम्हाला वचन आवडलं असेल, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विश्वासू मंडळींना पाठवा. परमेश्वर देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित करो. प्रेज द